सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. रोहित शामराव कांबळे ह्या दादाने बघा कोल्हापूरवरून आपल्याकडे ऑर्डर केलेले आहे धनलक्ष्मी कुंचन संपूर्ण सेट. आणि लक्ष्मीच्या बघा फोटोसाठी जो हा लक्ष्मीचा फोटो आहे त्या फोटोसाठी बघा सुंदर अशी बघा आपल्याकडली ही कमळाचे बघा हार घेतलेला आहे. त्यासोबत बघू शकताय सुंदर अशी बघा 3 इंच गजांत लक्ष्मी घेतलेले आहेत. त्यासोबत बघा एक मोती शंख घेतलेला आहे. त्यासोबत बघू शकताय सुंदर अशी बघा ही ब्रॉड चंद्रकोर ठुशी घेतलेली आहे गौराईसाठी. खूप सुंदर अशी ठुशी आहे. त्यासोबत बघू शकताय कुंचन सेवेची सामग्री बघा कवड्या गोमती चक्र मोती पवळा 33 बांगड्या गुंजा पंचरत्न. त्यासोबत बघू शकताय दरवाजाला लावण्यासाठी बघा स्वस्तिक चांदीचं घेतलेलं आहे. तरी स्वस्तिक जे चांदीचं आहे ते दादाने एकूण 2 घेतलेले आहेत बरं का आपल्याकडं. त्याचबरोबर बघू शकताय कुंचन सेवेसाठी बघा चांदीचं कमळ घेतलेलं आहे. चांदीचं बघा जास्वंद घेतलेलं आहे. चांदीचं उधळायचं फूल घेतलेलं आहे. त्याचबरोबर बघा चांदीची विलायची घेतलेली आहे. चांदीची लवंग आणि चांदीचं श्रीफळ. तर पूर्ण बघा तर ह्यामधलं एक जे फूल आहे ते दादा दुपारी येईल तुमचं. आणि एक चांदीचं बघा दादानी सुंदर असं हळकुंड घेतलेला आहे. त्यासोबत बघा चांदीचा बघा लक्ष्मीचा शिक्का घेतलेला आहे जो की कुंचन सेवेसाठी लागतो. तर हा चांदीचा शिक्कासुद्धा दादाने आपल्याकडे घेतलेला आहे. तर अशी कुंचन सेवेची बघा दादांची पूजा सामग्री आहे. त्यासोबत बघू शकता हा धनलक्ष्मी कुंचन आहे. हा कुंचन जो आहे तो आपल्याकडल्या कुंचनला बघा पाठीमागच्या साईडला विष्णू भगवानांची प्रतिमा आहे. ओम श्री विष्णवे नमः आणि शंखचक्र नाम ह्याच्यावरती आहे. त्यासोबत बघा कुंचन सेवेसाठी आपल्याला 2 दिवे लागतात. ते दिवे म्हणजे बघा शंखचक्र दिवे. तर हे सुद्धा दादाने 2 घेतलेले आहेत. एक कस्तुरी बॅग घेतलेली आहे. शंखचक्र नामपट्टी घेतलेली आहे. आणि बघू शकताय माता लक्ष्मीचं आसन उल्लू म्हणजेच घुबड घेतलेलं आहे. त्यासोबत बघा भरपूर दादांची मोठी ऑर्डर आहे. तुम्हाला मी रांगोळी साचे वगैरे सुद्धा दादांच्या ऑर्डरचे बघायला मिळतील. सर्व मंगल मांगल्ये श्रावणातला पहिला गुरुवार आणि पहिल्या गुरुवारी दादांच्या ऑर्डरची पूजा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हा मोती शंख आहे बरं का सेवेसाठी लागणार. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. हे जे कमळाचा हार आहे हा या फोटोला तुम्ही घालू शकताय. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. 2 बघा गजांत लक्ष्मीसुद्धा घेतलेले आहेत आपल्याकडं जे की 3 इंचाचे आहेत. त्यासोबत बघा सुंदर असा कुंचन घेतलेला आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. त्यासोबत बघा कस्तुरी बॅग घेतलेली आहे. आणि बाकीसुद्धा बघा भरपूर पूजा साहित्य आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला पण मिळेल की आपल्याकडे काय काय मिळतं. खूप सुंदर अशी बघा चंद्रकोर ठुशी एक घेतलेली आहे. सुंदर असे शंखचक्र दिवे. स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला मेसेज करा. आणि हा मोती शंख जो की लागतो कुंचन सेवेसाठी. कपाटामध्ये कॅश बॉक्समध्ये ठेवण्यासाठी कस्तुरी बॅग लक्ष्मी मातेला आकर्षित करते. लक्ष्मीचा वाहन म्हणजे उल्लू हा सुद्धा आपल्या देवघरामध्ये किंवा कपाटामध्ये सुद्धा ठेवू शकता. तर बघा एकूण 3 सिद्धशीला अगरबत्ती घेतलेल्या आहे. आपल्याकडल्या अगरबत्त्या ज्या आहेत ते नॅचरल आहेत. केमिकल अजिबात नाही आहे. आणि खूप छान मनाला प्रसन्न आणि माइंडला शांत सायलेंट करणाऱ्या अगरबत्त्या एकूण 3 घेतलेल्या आहेत. सुंदर अशी बघा गुलाब अगरबत्ती जी लक्ष्मी मातेला प्रिय आहे. आणि आपल्या स्वामी मूर्तीची गुलाब अगरबत्ती आहे. लक्ष्मी सेवा करताना नक्की गुलाब अगरबत्ती लावा. बरोबर बघा ही जी रुद्राक्ष अगरबत्ती आहे बरोबर 1.5 तास चालते. फक्त तुम्हाला सिंगल स्टिक लावायची आहे. ही पण बघा 2 घेतलेल्या आहेत दादांनी. गुलाब केवडा आणि मोगरा एकूण 3 अत्तर घेतलेले आहेत. कुंचन सेवेसाठी बघा ही डिश घेतलेली आहे पानवेल डिश कुंचन सेवेसाठी. सगळ्यात मोठा जी मी सहस्त्र कमळदल काढते कुंचन सेवा करताना मी छोटा नाही काढत कारण मला मोठा आवडतो कारण त्याच्यावरती सेवा अगदी उठून दिसते. तर बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असणारा हे आपलं सहस्त्र कमळदल मोठ्या साईजमध्ये आहे. हे बघा फक्त सिंगल बघा गजांत लक्ष्मी असणारा रांगोळी साचा घेतलेला आहे. सिंगल गजांत लक्ष्मी. स्थिर लक्ष्मी रांगोळी साचा घेतलेला आहे. छोटा सहस्त्र कमळदल रांगोळी साचा घेतलेला आहे. शुभ लाभ आणि गजांत लक्ष्मी पावलं हा एक रांगोळी साचा घेतलेला आहे बघू शकताय. त्याच्यामध्ये बघा स्वस्तिक आणि शुभचिन्ह असणारा रांगोळी साचा. श्री गुरुदेव दत्त रांगोळी साचा घेतलेला आहे. आणि महालक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा घेतलेला आहे. त्यासोबत बघा गुलाबाचा धूपकोन. हे बघा छोटासा गुलाबाचा एक धूपकोन घेतलेला आहे दादानी. आणि 1 तास बरोबर चालणारा पेड्यासारखा दिसणारा पण पेढा नसणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे एकूण 3 घेतलेले. हे बघा एकूण 3 घेतलेले आहेत. आणि शंख चक्रपट्टी एक घेतलेली आहे. तर अशी दादांची ऑर्डर आहे.
आणि धन्यवाद दादा, मनापासून तुमचे आभार. तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये कोल्हापूरहून एवढी मोठी ऑर्डर केली. तसंच बघा महालक्ष्मी अंबाबाईचे पायातले पैंजण पूर्ण बघा, तुम्हाला ही बॉडी गौराईची सुंदर बघा, हा गौराईचा मेखला